जय भीम. मी नीता. तर चला म्हणलं सकाळ सकाळी तुम्हाला पण दाखवते मी रोज कढीपत्ता कुठे घेऊन जाते. तर ही भाजीची गाडी आहे ना, इथंच मी कढीपत्ता घेऊन येत असते. आणि मग इकडं थोडंसं वातावरण पण छान असतं. मग इथंच थोडंसं फिरते पण आणि मग नंतर आल्यानंतर मी माझ्या कामाला लागते. मस्त झाडू वगैरे मारला आणि मग नंतर सगळ्याच्या आंघोळी वगैरे झाल्या होत्या. तर म्हणलं कपडे धुवून घेऊ सारे. ते कढीपत्ता एकच पाठ झाले असं तोंडामध्ये एकच शब्द येतो आहे. तर कपडे म्हणायच्या ऐवजी कढीपत्ताच म्हणला मी. तर मी कपडे वगैरे सगळे धुवून घेतले. आता तुम्ही म्हणाल की ही बाई काय बडबड करते. काय न हो, माझं डेली रुटीनच मी सांगत असते तुम्हाला काय काय केलं, कसं कसं केलं, काय काय विचार आले हे कामं करताना. हेच सगळी बडबड करत असते. मग कपडे वगैरे धुतले आणि मग किचन वगैरे साफ करायला. किचन वगैरे माझं ऑलरेडी आवरून झालं होतं. मग म्हणलं नाही का कपडे धुतल्यानंतर मस्त चिकन बिर्याणी करू. रात्री ना चिकनची भाजी केली होती. मग त्यातलंच थोडंसं चिकन बाजूला काढून ठेवलं होतं शिजवून उकडलेलं चिकन. मग मी त्याचीच बिर्याणी केली. काय मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, पण मग मी अचानकच बिर्याणी केली आणि बिर्याणी खाऊन घेतली. मस्त आम्ही तिघं मायलेकरांना एन्जॉय केली. बिर्याणी खूप आवडते. ह्या बारक्याला तर खूपच आवडते आणि मोठ्या मुलाला पण आवडते माझ्या. तर मग म्हणलं त्यांच्या मनासारखं जेवण झालं होतं आणि माझ्या मनासारखं पण झालं होतं. मग आम्हाला बिर्याणी खाऊन खूपच जोर आला होता असं म्हणायला काय हरकत नाही. खरंच मी विचार पण केला नव्हता की मी आज किचनची साफसफाई करेल. अचानकच माझ्या मनामध्ये आलं. एक तर मी सकाळपासून इतके सगळे कामं केले होते ना, त्यातच मी थकले होते. पण तरीही मला ना अचानकच म्हणलं नको बाबा हे आता भांडे काढूनच टाकू. असं काही मी विचार केला मनामध्येच आणि सगळे भांडेच बाहेर काढले. अरे बापरे, म्हणलं काय हे तमाशा रिकामी. मग नंतर म्हणलं जाऊ दे, रॅक तरी कशाला ठेवू, पूर्ण रॅकचे भांडेच पालतं केले बाहेर. तर म्हणलं रॅक पण घासून घेते. मग रॅक पण काढला बाहेर आणि घसं घासून घेतलं. बापरे, रॅक घासताना इतकी भीती वाटते मला. त्याचे ना ब्लेड वगैरे खूप लागतात आणि त्यामध्ये माझे सगळे भांडे अगोदर पडले होते तिकडं बाजूला आणि मी अगोदर रॅकच घासायला घेतलं. म्हणलं रॅक सुकते तोपर्यंत भांडे घासून होतात. मग नंतर म्हणलं जाऊ दे, अगोदर भांडे राहू दे तिकडं, भांडे उद्या पण घासलं तरी चालतं. पण म्हणलं अगोदर जाळ्या काढून घेऊ. आता केलाच आहे आपण इतका पराक्रम मोठा, तर म्हणलं करू काम. आता कंटाळा करून सांगणार कोणाला किती आला तरी. इतका सगळा पसारा पडला होता. ते पसारा बघून मी डोकंच खाजवत होते काय करू. आणि त्यातल्या त्यात पायाला पण थोडंसं लागलं. मग सगळं किचन वगैरे सगळं साफ केल्यानंतर मग लागले मी भांडे धुवायला. भांडे धुताना एक विचार येत होते मनामध्ये. काय जोर आला होता मला. खरंच चिकन बिर्याणी मला जास्त झाली होती म्हणायला काय हरकत नाही. चिकन बिर्याणी खाऊन ना असा जोर काढला मी. इथं सगळा असला नसला सगळा जोर लावून घेतला. चिकन बिर्याणी खरंच मला महागामध्ये पडली. मग सगळे भांडे घासून थोडंसं ऊन शिल्लक होतं. आता 4 वाजले होते भांडे घासायला बसायला, पण मग थोडंसं ऊन होतं शिल्लक. तिथंच मी सगळे भांडे ना पालतं मारले. रॅक छान सुकला होता कारण रॅक लवकर घासून टाकले होते मी. इतके सगळे भांडे बघूनच माझं दिमाग काम करत नव्हतं. नंतर मग विचार केला बापरे, सकाळपासून मी इतके कामं करून पण अजून मी इतके भांडे घासत बसली. तुम्हाला सांगते रात्रीचे 10 वाजेपर्यंत मी भांडे घासले. आता भांडे कसे लावले हे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते.